मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर। विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। वक्फच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं। पौराणिक काळात श्री हनुमान तर आता आधुनिक काळात शिवाजी महाराज हेच आदर्श। नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान। कुठल्या 4 गोष्टी किंवा 4 पोरांमुळे माझा जिल्हा आणि माझ्या जातीला बदनाम करू नका। आम्ही एकमेकांकरता धावणारी लोक आहोत। बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंचं आवाहन। महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील 84% कामं मार्गी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला कामांचा आढावा, तर उर्वरित कामं 1 मे पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। एक राज्य एक गणवेश योजना बंद। शिक्षण विभागाकडून अध्यादेश जारी। गणवेश ठरवण्याचा अधिकार आता पुन्हा शाळा व्यवस्थापनाकडे। विदर्भात धडाडणार एकनाथ शिंदेंची तोफ। आभार दौऱ्यानिमित्त शिंदे आज यवतमाळमध्ये जाहीर सभा घेणार। मी 500 कोटींची बालकेणे घरात बसून पाय गालीच्या वरती ठेवता आले असते, पण माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं विधान केले भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी। मी कधीच विचार केला नव्हता की पवार कुटुंबातील एक व्यक्ती बीडचा पालकमंत्री बनेल, असं मोठं विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं। तर आपल्या लेकरांचे कान बाहेरच्या व्यक्तीने टोचले तर दुखत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या। बीड जिल्हा जातपात मानणारा नाही। बीड जिल्ह्याला मी कोणाची दृष्ट लागू देणार नाही, असा निर्धार पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला। वक्फच्या सुधारित विधेयकावर गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं। विरोधकांकडून वक्फ विधेयकाबाबत संभ्रम निर्माण केला जातोय। या दुरुस्ती विधेयकामुळे वक्फच्या कारभारामध्ये पारदर्शकता येते, त्यामुळे याला विरोध कशाला, असा सवाल त्यांनी केलाय। तर संसदेचा कायदा सर्वांना स्वीकारावा लागेलच, अशी तंबी त्यांनी विरोधकांना दिली। राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला। या विधेयकाच्या आडून वक्फचे लाखो एकर जमीन हडपण्याचा केंद्राचा हेतू असल्याचा आरोप सावंत यांनी केला। ठाकरे गटानं सभागृहात उघडपणे घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे शिवसेना आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सावंत यांना टोमणे मारले। केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आणलेलं वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरती लोकसभेत रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती। दरम्यान या दुरुस्ती विधेयकावरती मतदान होण्यापूर्वी त्यामध्ये असदुद्दीन ओवैसींसह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आल्या। वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही मुस्लिम समुदायाची देशातली सर्वात मोठी संघटना न्यायालयात आव्हान देणार आहे। तसंच या कायद्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरून लढा दिला जाईल, असं देखील संघटनेनं जाहीर केलंय। राज्यातील महायुती सरकारनं 100 दिवसांच्या कृती आराखड्यात ठरवलेल्या 938 कृतीबिनपैकी 411 कामं पूर्ण झाली आहेत, तर 372 कामं अंतिम टप्प्यात आहेत। आराखड्यातील 85 कामं पूर्ण झाली आहेत, 85% पूर्ण झाली आहेत, तर 16% कामातील अडचणींच्या सोडवणुकीसाठी 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला असून 1 मे पर्यंत सर्व कामं पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। पुण्यामध्ये बॅनरबाजी करत शिवसेनेकडून कुणाल कामराला प्रत्युत्तर देण्यात आलं। एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा काव्यातून गौरव करत शिवसेनेनं पुण्यात बॅनरबाजी केली। टिळक रोडवरती ठाण्याची रिक्षा सुसाट अशा आशयाचे बॅनर झळकतायत। पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श असल्याचं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। तत्वरूप काम करणारा संघ व्यक्तिवाद मानत नाही, पण जीवनात काही साकार आदर्श हवेच असतील तर पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श आहेत, असं ते म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या द वाईल्ड वॉरफ्रंट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी नितीन गडकरींनी केलेल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे 100% सेक्युलर होते, असं वक्तव्य केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुख यांनी अजित पवारांची चर्चा केली। हे हत्या प्रकरण उजेडात आणणाऱ्यांना विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचं देशमुख म्हणाले। यावरती देशमुख यांच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं। सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली। सुरेश धस यांनी आणखी एक दावा केल्यामुळे खळबळ माजली आहे। प्रवृत्त झालेल्या 13
राजकीय खुनांबाबत त्यांनी खळबळजनक दावा केलाय. धस यांनी बीड जिल्ह्यातील अनेक धक्कादायक राजकीय पत्ते उघड केलेत. आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी आणि विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग 1 मे महाराष्ट्र दिनापासून एक राज्य एक नोंदणी सुरू करणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे. महानगरपालिकेच्या मासळी बाजाराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधेसारख्या पुनर्विकास करण्याची राज्य सरकारची योजना आहे. दुबई आणि सिडनी येथील वॉटर एंड मार्केटच्या धर्तीवर हा मासळी बाजार कोळी भवना शेजारी सुरू केला जाईल. त्यामुळे दर्जेदार मत्स्य व्यवसायाच्या संधी इथे मच्छीमार बांधवासह व्यापारी आणि विक्रेत्यांना प्राप्त होणार आहेत. आदिवासी भागातील आरोग्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने समितीची स्थापना केली. आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत सर्व बाबींचा सखोल आणि सर्वंकष विश्लेषण करून त्याद्वारे उपाययोजना सुचवण्याची मुख्य जबाबदारी या समितीवरती असणार आहे. राज्यात विविध विभागांनी केलेल्या जलसंधारणाच्या सुमारे 14 लाख कामांची प्रत्यक्ष पाहणी मृदा आणि जलसंधारण विभागाकडून होणार आहे. पुढील 2 महिन्यात या माहितीचं संकलन आणि विश्लेषण झाल्यानंतर जलयुक्त शिवार टप्पा 3 ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती मिळते. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. प्रवासादरम्यान बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र आता एका महिलेनं कर्जत स्टेशनवरती घेतलेल्या वडापावमध्ये चक्क साबण आढळल्याची तक्रार केली आहे. तक्रारदार रशिदा इशा घोरी यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील रेल्वे स्टॉलवरनं नाश्ता खरेदी केला आणि त्यांना आत साबणाचा तुकडा सापडला. त्यानंतर धक्का बसून ती स्टॉलवरती परतली आणि एका सुरक्षा रक्षकाला कळवलं, परंतु त्यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर तिनं स्टेशन मास्टरच्या कार्यालयात औपचारिक तक्रार दाखल केली आणि रेल्वेच्या ॲपद्वारे घटनेची माहिती दिली. दरम्यान योग्य तपासणीनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी स्टॉल सील करून कारवाई केली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान स्टेशनवरती अनेक खाद्यपदार्थ खरेदी केले जातात. अशाच एका महिलेला कर्जत स्टेशनवरती एका स्टॉलवरून घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळला आणि त्यानंतर तिनं तक्रार करण्यासाठी गेली असता जे कोणी तिथे उपस्थित सुरक्षा रक्षक होते त्यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मग तिने स्टेशन मास्टरच्या कार्यालयात औपचारिक तक्रार केली आणि रेल्वेच्या ॲपद्वारे या घटनेची माहिती दिली आणि योग्य तपासणीनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी स्टॉल सील केलाय. राज्यातील सर्व शाळांचे स्वयं आणि बाह्य मूल्यांकन पूर्ण झालेलं नसल्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं 10 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही तिसरी मुदतवाढ आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर विविध प्रशिक्षण तसंच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे 100% शाळांचं मूल्यांकन मात्र रखडलेलं आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची मुदत 1 एप्रिलपर्यंत संपली आहे. हे काम संपल्यानंतर पुढील 5 दिवसात पुढच्या प्रतीक्षा यादीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असं शिक्षण विभागानं सांगितलंय. पहिल्या प्रतीक्षा यादीच्या प्रक्रिया अखेरीस मुंबई विभागात आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा निर्णय स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरती घेता येणार आहे. त्यामुळे एक राज्य एक गणवेश योजना आता पूर्णतः गुंडाळली गेली असून मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण अधिकार या व्यवस्थापन समितीला देण्यात आलेत आणि आता शालेय शिक्षण विभागानं 20 सप्टेंबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयात बदल करत सुधारित शासन निर्णय जारी केला. उष्णतेच्या लाटांपासून खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण विभागानं सर्व विद्यार्थ्यांना थंड पेय, ताक, थंड पाणी देण्याच्या सूचना नुकत्याच शाळा प्रशासनाला केलेल्या आहेत. मात्र आधीच तुटपुंच्या पैशात शाळेच्या खर्चासाठी जमवाजमव करताना दमछाक होत असताना थंड पेय आणि ताक देण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शाळा व्यवस्थापनानं पडलाय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए आणि एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीसाठी यंदा 72,259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात मोठी वाढ झाली आहे. यंदा सीईटी सेलनं या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी डिसेंबरमध्येच नोंदणी प्रक्रिया सुरू केली. नागपूरच्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं हजारो पोती धान्य भिजलं. कळमना एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांच्या धान्याची नासाडी झाली. नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या खांबावरती पडल्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. मुंबईसह उपनगरात गुरुवारी सुद्धा ढगाळ वातावरणाचा काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
तसंच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे, हवेच्या वरच्या स्तरातून अरबी समुद्रात येणारे बाष्पयुक्त वारे आणि उंच ढगांच्या निर्मितीमुळे गारपिटीचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू होता. पुढचे 3 ते 4 दिवस अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नागपूर पालिकेच्या इमारतीसह काही घरांच्या छतावरती प्रायोगिक तत्वावर हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट मारला जाणार आहे. या प्रयोगामुळे घरातील उष्णतेत किती घट होते याचा सविस्तर अभ्यास करून पुढील अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये उन्हाचा तडाखा अधिक असून त्याचा फटका पक्ष्यांना सुद्धा बसलाय. मार्चच्या पहिल्या 15 उन्हाच्या तडाख्यामुळे 57 पक्षी जखमी झाले होते. मागील 15 दिवसात आणखी 24 पक्षी जखमी झाले असून मार्चमधील एकूण जखमी पक्ष्यांची संख्या 81 वरती पोहोचली आहे. बार्शीमध्ये पतीसह तिघांकडनं विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पती, मेव्हणा आणि नणंद यांनी मिळून मारहाण करत जबरदस्तीनं पीडितेच्या भुयांवरून ट्रिमर फिरवत मुंडन करण्यास भाग पाडलं. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोथरूडमध्ये पुलाच्या कठड्याला धडकून दुचाकीस्वारासह दोघांचा मृत्यू झाला. सर्वेश गोपाळ पाटील आणि पुष्कर सुधाकर चौधरी असे मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहे. कुडाळ तालुक्यात पावशी केसरकरवाडी रस्त्यावरती एसटी आणि कारचा अपघात झाला. यात कारमधील शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे शाळकरी मुलं खोळंबली होती.